जान, आता घरी जाऊन पुन्हा तेच ऑफिस घर ऑफिस सुरू होईल. पण हे जे क्षण आपण जगलो ते कायम हृदयात साठून राहतील आपल्या. अमित बोलला तसं जानूने हलकेच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मग थोड्या वेळाने दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. आता सकाळ झाली होती आणि त्यांचं विमान उडालं होतं भारताच्या दिशेने, त्यांच्या घराकडे. आता पुढे इथे राज्याध्यक्ष हाऊसमध्ये मॉमची अगदी घाईगडबड सुरू होती. सगळ्या नोकरांना हे असंच पाहिजे, ते तसंच ठेवा, त्यांच्या नुसत्या इन्स्ट्रक्शन्स देणं सुरू होतं. आणि पक्वान्न तर किती बनवून ठेवली होती ते तर वेगळंच. माझ्या मुलांना तिथे इंडियन काही खायला मिळालं असेल की नाही म्हणून आज सगळं त्यांच्या आवडीचं बनवते, असं म्हणत त्यांनी कितीतरी डिशेस बनवल्या होत्या. रीमा, अगं जरा बस तरी, किती धावपळ करतेस. अगं ते दोघं स्वित्झर्लंडला फक्त 15 दिवसांसाठी गेले होते आणि तू तर असं बिहेव करतेस जसं काही ते 2 वर्षांनी घरी येत आहेत. राम बोलले. तुम्ही थांबा हो, तुम्हाला नाही कळणार आईचं काळीच. जोपर्यंत त्यांना डोळे भरून बघत नाही तोपर्यंत शांत होणार नाही माझं मन. आज 15 दिवस झाले, नुसतं खायला उठलंय घर त्यांच्याशिवाय. मॉम डोळे पुसत बोलल्या. त्यावर राम पण मग काहीच बोलले नाहीत. इतक्यात हॉर्नचा आवाज आला. तशा मॉम धावतच दाराजवळ गेल्या तर समोरून अमित जानूचा हात हातात घेऊन आत येत होता. हे हाय मॉम, अमितने लांबूनच मॉमला हाक मारली. थांबा थांबा, तिथेच थांबा, मॉमने त्यांना दारातच थांबवलं. अमित जानू एकमेकांकडे पाहत राहिले. मग मॉमने भाकरीचा तुकडा दोघांच्याही अंगावरून ओवाळून टाकला आणि त्यांना आत यायला सांगितले. आता दोघेही आत आले आणि दोघांनीही मॉमला गच्च मिठी मारली. ट्रिप कशी झाली तुमची, एन्जॉय केलं ना, मॉमने विचारलं. तशी जानू मात्र लाजली. पण मॉम हसल्या आणि बोलल्या, मी तुम्हाला खूप मिस केलं इतके दिवस. त्यावर अमित बोलला, आय मिस यू टू मॉम. चल झूटा, तू तुझ्या हनीमूनला गेला होता, तिथे तू मला मिस करणार आहेस का, मॉम हसत बोलल्या. तशी जानू तर पळून गेली तिथून आणि डॅडजवळ जाऊन बसली. पण अमित मात्र सारवासारव करून बोलला, अगं खरंच मॉम. पण त्याचा चेहरा सांगत होता खरं काय ते, कारण तो आता खूपच ब्लश होत होता. पण मॉम त्याला असं खुश पाहून सुखावल्या. मग त्या हसल्या आणि बोलल्या, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. बरं, तुम्ही दोघेही जा आधी फ्रेश व्हा, थोडा आराम करा, मग मी तुम्हाला जेवायला बोलवते. त्यावर दोघांनीही माना डोलवल्या आणि ते वर बेडरूममध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या ड्रायव्हरने त्यांच्या बॅग्स पण आणून दिल्या. बेडरूममध्ये शिरताच जानू तर आधीच बेडवर आडवी झाली. प्रवासाने थकली होती ती. तो पण मग तिच्या बाजूलाच आडवा झाला. जान, थकलीस का, त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. तशी ती डोळे मिटूनच बोलली, त्याला कळलं की ती प्रवासाने थकली आहे, म्हणून मग त्याने तिला डिस्टर्ब केलं नाही. तिला थोडा वेळ झोपू दे, नंतर होईल ती फ्रेश, त्याने विचार केला आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याने पाहिलं तर जानूला झोप लागली होती. मग त्याने तिच्या अंगावर कम्फर्टर दिलं आणि तो बाल्कनीमध्ये गेला. त्याने आता रॉनीला कॉल केला. हॅलो बॉस, कशी झाली तुमची हनीमून ट्रिप, रॉनी बोलला. इट्स अनफॉरगेटेबल, अमित पण हसून बोलला. दॅट्स ग्रेट बॉस, रॉनी बोलला. थँक्स रॉनी. लिसन, मी उद्या ऑफिसमध्ये येतोय, तर मला सगळं पेंडिंग काम काय आहे ते अपडेट करून ठेव, म्हणजे लगेचच मला त्यावर काम करता येईल, अमित बोलला. येस बॉस, आय हॅव ऑलरेडी डन इट, आय विल मेल यू शॉर्टली, रॉनी बोलला. ओ गुड, थँक्स रॉनी, बाय, अमित बोलला. बाय बॉस, गुड नाईट अँड टेक केअर, रॉनी बोलला आणि फोन ठेवून दिला. आता अमित रूममध्ये आला तर जानू झोपलेलीच होती. त्याने पाहिलं तर आता रात्रीचे 8 वाजले होते. आता झोपूनच राहिली तर रात्री जागरण करेल आणि मला पण जागवेल, त्याने विचार केला आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला. जानू, उठतेस ना, तो बोलला. पण तिचा काही रिस्पॉन्स नाही आला.
जान, आता झोपून राहिलीस तर रात्री झोप नाही येणार बच्चा. उठ ना. तो प्रेमाने तिच्या केसांमधून हात फिरवत बोलला. तसे तिने किलकिले करून डोळे उघडले तर समोर त्याला पाहून ती हसली थोडी. तिने तिचे दोन्ही हात पसरवले आणि त्याला इशारा केला तिच्या मिठीमध्ये येण्याचा. तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती. त्याला मात्र काही कळत नव्हतं की ती असं का करते. पण ती अजून झोपेतच होती आणि स्वप्नात होती. स्वप्नात ती तिच्या मीतला तिच्या मिठीत यायला सांगत होती. पण इथे अमितला मात्र काही कळत नव्हतं, कारण ती थोडं थोडं वियर्ड स्माईल करत होती. मग मात्र त्याने तिने पसरवलेल्या त्या हातांना पकडून सरळ तिला उठवलं आणि बसवलं. तशी ती जागी झाली. आता मॅडमची झोप उडाली होती. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती आणि आजूबाजूला पाहिलं तर ती त्यांच्या बेडरूममध्ये होती. कुठेच तिला हीटर दिसत नव्हता की शेकोटी दिसत नव्हती. अमितला तिचे एक्सप्रेशन्स बघूनच कळालं की ही स्वप्नात होती. मॅडम, आता आपण आपल्या घरी आहोत, स्वित्झर्लंडला नाही. अमित बॉक्स टाईप स्माईल देऊन बोलला. तशी ती गडबडली आणि त्याच्याकडून नजर चोरून बोलली, पण मी कुठे काय म्हणाले? माहीत आहे मला आपण आपल्याच घरी आहोत ते. मी आलेच फ्रेश होऊन. ती आता पूर्ण गोंधळली होती. ती पटकन उठली आणि घाईघाईतच जाऊ लागली. तोच त्याने तिला पकडलं आणि मागून मिठीत घेतलं. जानू, स्वित्झर्लंडची फिलिंग तुला मी इथे आपल्या बेडवर पण देऊ शकतो हा. तो आता तिच्या गालाला गाल घासून बोलला. तो बोलला खरा, पण इथे जानूच्या अंगातून एक थंडगार शहारा गेला. इतकी शहारली ती. मी तुमचं ना काहीतरीच, सोडा मला, ती बोलली आणि स्वतःला त्याच्याकडून सोडवून घेत बाथरूममध्ये पळाली. तो मात्र तिच्याकडे पाहत हसून खाली निघून गेला. अमित, ये बस. मॉम जेवण वाढत होत्या. जानू नाही आली? डॅडने विचारलं. हो डॅड, येते ती मागून. थकली आहे प्रवासाने म्हणून झोपली होती थोडा वेळ, अमित बोलला. अरे मग झोपू द्यायचं होतं तिला, मॉम बोलल्या. मॉम, उठली आहे ती आता, फ्रेश होत आहे आणि आता झोपून राहिली तर रात्री झोप नाही येणार ना तिला, अमित बोलला. बरं ठीक आहे, मग सांग आता स्वित्झर्लंडच्या गमती जमती, मॉमने विचारलं. तसा अमित थोडा ब्लश झाला. मॉम, तो बोलला. अरे लाजतोय काय सारखा सारखा? कुठे कुठे फिरलात, काय काय शॉपिंग केली ते सांगा आम्हाला. बाकीचं आम्ही काही विचारलंय का? डॅड हळूच मॉमला डोळा मारत बोलले. अमित अजूनच शहारला. त्याला माहीत होतं त्याच्या डॅडचा स्वभाव, पण इतक्या दिवसात ते खूप शांत झाले होते. परिस्थितीच तशी होती. पण आता अमितला खूप आनंद होत होता त्याच्या मॉम डॅडना असं खुश बघून. आज कितीतरी दिवसांनी हा आनंद त्यांच्या घरात आला होता, म्हणून तो पण खूप खुश होता. इतक्यात जान्हवी खाली आली. हॅलो मॉम, हॅलो डॅड, जानू बोलली. हे जानू, ये बस, मॉम बोलल्या. वाव मॉम, तुम्ही किती डिशेस बनवल्यात, त्या पण आमच्या फेवरेट. थँक्यू मॉम, जानू बोलली. यू आर वेलकम बेटा. चल, तू आता सांग स्वित्झर्लंडमध्ये काय काय केलं. कधीपासून ह्याला विचारतोय तर तो काहीच बोलत नाहीये, मॉम बोलल्या. जानूने एकदा अमितकडे पाहिलं तर तो जेवत होता शांतपणे. मॉम, त्यांना राहू देत, मी सांगते ना तुम्हाला, जानू बोलली आणि स्वित्झर्लंडमध्ये ते कुठे कुठे फिरले, काय काय बघितलं, काय काय शॉपिंग केली ते सगळं मॉमना सांगू लागली. मॉम डॅड पण अगदी मन लावून ऐकत होते जानू जे सांगत होती ते. आणि अमित इथे तिघांना डोळे भरून बघत होता. आता त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती. हसणारी, खेळणारी त्यांची फॅमिली. त्याची जानू त्याला बोलली होती की आपली फॅमिली मी पूर्ण करणार, आणि खरंच आज तिच्यामुळेच त्याची फॅमिली पूर्ण झाली होती आणि खूप हॅपीवाली फॅमिली होती त्यांची. आता सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि सगळे आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले. अमित लॅपटॉपमध्ये रॉनीने पाठवलेला मेल चेक करत होता. पेंडिंग वर्कचा मेल होता तो, जो अमितने त्याला पाठवायला सांगितलं होतं. अमित त्याच्यावरच काम करत होता. इतक्यात जानू फ्रेश होऊन आली आणि ती बेडवर बसली. पण अमित मात्र अजूनही लॅपटॉपमध्येच बघत होता.
त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं, म्हणून खट्टू झाली होती ती आणि स्वतःच त्याच्या साईडला सरकून बसली. मीत, उद्या करा ना काम, आता खूप थकलेत ना तुम्ही, तर झोपूया आपण प्लीज, जानू बोलली. पण अमितचं मात्र तिथे लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष लॅपटॉपमध्येच होतं. जानू, तू झोप, मी बसतो थोडा वेळ, माझं काम आहे, नंतर झोपेन मी, तो तिच्याकडे न बघताच बोलला. तशी ती पुन्हा नर्वस झाली. तिला आता त्याच्या मिठीशिवाय झोप येणारच नव्हती, म्हणून तिला फक्त तो हवा होता. मीत, प्लीज ना, ती पुन्हा बोलली. पण अमित मात्र काहीच बोलला नाही. तो त्याचं काम करत होता, कारण आत्ता जर का त्याने अपडेट केलं तर उद्या ऑफिसमध्ये तो डायरेक्ट त्यावर काम करू शकणार होता, म्हणून तो ते काम करत बसला होता. पण इथे तिला मात्र त्याच्याशिवाय काहीच सुधरत नव्हतं. पण आता तो काही बोललाच नाही, म्हणून मॅडमला राग आला आणि तिने त्याचा लॅपटॉपच बंद केला. सगळं क्षणात घडलं. अमितला काही कळलंच नाही, पण लॅपटॉप बंद झाला म्हणून त्याला आता राग आला. जानू, काय करतेस तू? तुला सांगितलं ना तू झोप म्हणून. मी झोपतो नंतर, महत्त्वाचं काम आहे म्हणून बसलोय ना मी, तो थोड्या वरच्या टोनमध्ये बोलला. पण इथे जानूचे डोळे मात्र काठोकाठ भरले. ती तशीच उठली आणि त्याच्यापासून लांब सरकून तिच्या जागेवर झोपून गेली, कम्फर्टर अगदी डोक्याच्या वरती घेऊन. आता मात्र अमितला स्वतःचाच राग आला, कारण तिच्याशी तो वरच्या टोनमध्ये बोलला होता आणि त्यामुळे ती दुखावली होती. त्याला माहीत होतं कम्फर्टरच्या आत मॅडम रडत असणार. त्याने त्याचे डोळे गच्च मिटले आणि लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आता तो तिच्या बाजूने सरकला. त्याला कम्फर्टरमध्ये शिरायचं होतं, पण मॅडमने कम्फर्टर पूर्ण गुंडाळून घेतलं होतं स्वतःभोवती. तसा त्याने डोक्याला हात लावला. जानू, आय एम सॉरी, तो बोलला. पण नाही, तिने कम्फर्टर बाजूला केलंच नाही. पण त्याला तिच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. जान, प्लीज ना. अगं नाही बोलणार ह्यापुढे इतक्या रागात तुझ्याशी. सॉरी ना बच्चा, तो तिला मनवत होता, पण ती टस की मस होत नव्हती. शेवटी तो बेडवरून उठला आणि त्याने सरळ तिला त्या कम्फर्टर सकट उचललं आणि पुन्हा चटई अंथरतो तसं ते कम्फर्टर बेडवर ओपन केलं. तशी ती गोल गोल फिरत त्या बेडवर आली आणि पटकन तो बेडवर आडवा झाला आणि तिला स्वतःजवळ ओढलं त्याने आणि अंगावरून ते कम्फर्टर घेतलं. आता तिचा चेहरा स्वतःजवळ केला. जान, तुला झोप येत नाही का माझ्याशिवाय? त्याने विचारलं. पण ती काहीच बोलली नाही, कारण काय बोलणार होती ती? खरंच तिला त्याच्याशिवाय आता झोप येतच नव्हती. तिची नजर खालीच होती. जान, आय एम सॉरी ना, तो पुन्हा बोलला. तसं तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. तिला नव्हतं आवडत त्याने तिला असं वारंवार सॉरी बोललेलं, कारण तो त्याचं काम करत होता आणि हिनेच त्याला डिस्टर्ब केलं होतं. मीत, ॲक्च्युली आय एम सॉरी, ते मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, ती बोलली. तसा त्याने तिचा चेहरा थोडा वर उचलला. जान, डोंट बी, यू नो ना, यू कॅन डिस्टर्ब मी एनी टाईम, इनफॅक्ट आय लाईक इट व्हेरी मच. जान, सॉरी म्हणू नकोस, तुला माहिती आहे ना तू मला कधीही डिस्टर्ब करू शकतेस, किंबहुना मला जास्त आवडते तू मला डिस्टर्ब केलेलं, तो तिला जवळ ओढत म्हणाला. तशी लाजली ती. मीत, उद्या ऑफिसला जाणार आहात ना, तिने विचारलं. हो जान, खूप कामं पेंडिंग आहेत, तेच बघत होतो, तो बोलला. ओके मीत, मी कधीपासून ऑफिस जॉईन करू, तिने विचारलं. तसा तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला, कारण इतक्यात ती ऑफिस जॉईन करायच्या गोष्टी करत होते. जानू, अजून थोड्या दिवसांनी कर ऑफिस जॉईन, रेस्ट कर, काय घाई आहे, तो बोलला. नो मीत, मला करायचे ऑफिस जॉईन, ती त्याच्या छातीवर तिचा हात फिरवत बोलली. तसा तो शहारला. तिला माहीत होतं त्याला कसं मनवायचं. ओके, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू कर ऑफिस जॉईन, तो बोलला. तशी खुश झाली ती. जान, आता इतकं डिस्टर्ब केलं मला तू, मग आता थोडं पॅम्पर पण कर, तो लाड करायला सांगत होता त्याचे. पण ती मात्र प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली. किस मी,
तो सिडिक्टिव्ह आवाजात बोलला. त्यावर लाजली ती आणि तिने त्याच्या छातीत चेहरा लपवला. जानू प्लीज, तो पुन्हा बोलला. तशी हसली ती आणि तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. नो, दिस इज नॉट डन. तो ओठ बाहेर काढून तोंड थोडं बारीक करून बोलला. तशी पुन्हा हसली ती आणि तिने त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले आणि त्याला डीप किस करू लागली. दोघेही गुंतले मग एकमेकात आणि तसेच एकमेकांच्या मिठीत झोपी पण गेले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.